अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप स्वामीमय शुभेच्छा। आज होता अक्षय तृतीयेचा दिवस आणि आजच्या दिवसाला मला व्हिडिओ करणं शक्य नाही झालं, कारण पूजा, सेवा, उपासना खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळेच मला असं वाटलं तुमच्यासोबत छोटासा मिनी ब्लॉग आपण टाकावा। तर बघा, रांगोळी वगैरे झाली, दिवा मी सकाळीच प्रज्वलित केला होता। या प्रकारे पुढचा दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतला। त्यानंतर कालच्या दिवशी मी बनवल्या होत्या सांजोऱ्या। ह्या आमच्याकडे नक्कीच नैवेद्याला लागत असतात, पितरांच्या नैवेद्याला अवश्य लागतात। नंतर मी सकाळी पुरणाची पोळी बनवली आणि पुरणाच्या पोळीचं जेवण बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता। तर पटापट असं बनवून घेतलं। 11:30 वाजता महाराजांना जेवायला देखील वाढलं। त्यानंतर आपल्याला करायची होती अक्षय कलशाची पूजा आणि अक्षय कलश जो असतो तो सुद्धा भरून घेतला मी, जेणेकरून माता लक्ष्मीचा जी काही पूजा असते, उपासना असते, जास्त कालावधी आपल्या घरामध्ये राहावी यासाठी मी अक्षय कलशाची देखील पूजा इथे केली। संध्याकाळपर्यंत आपल्या घरात वास राहील। परत बघा, संध्याकाळी सुद्धा आपण धूप दीप लावायचा आहे। देवीला दिवे प्रज्वलित करायचे आहेत। महाराज छान असे बसलेले होते। महाराजांचं जेवण इथे झालेलं होतं। जेवणचा नैवेद्य जो होता तो मी उचलायला आली आणि तेव्हा मला असं वाटलं की थोडंसं आपण व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला दाखवावा। या पद्धतीने माझी अक्षय तृतीयाची सुरुवात माता लक्ष्मीच्या पूजेने झाली आणि या पद्धतीने सुरुवात करावी। चला मग इथेच थांबते, बाय।